छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक महान दूरदृष्टी असलेले राजा होते. ज्या काळात भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यासारखे परकीय सत्तांचा वर्चस्व होता, त्या काळात महाराजांनी ओळखले की ज्यांचा समुद्र त्यांचाच विजय. याच विचारातून स्वराज्याच्या पहिल्या आरमानाचा जन्म झाला. आरमानाची गरज का भासली? कोकण किनारपट्टीवर परकीय कडून होणारी लुटमार आणि धर्मांतर थांबवण्यासाठी समुद्रावर नियंत्रण असणे आवश्यक होते. जंजिऱ्याच्या सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज हे स्वराज्यासाठी मोठे आव्हान होते. जमिनीवर कितीही किल्ले जिंकले तरी समुद्राकडून येणारे संकट रोखल्याशिवाय स्वराज्य सुरक्षित राहणे शक्य नव्हते. आरमानाची उभारणी. कल्याण आणि भिवंडी इसवी सन 1657 आणि 1658 सुमारास कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर महाराजांनी तिथे जहाज बांधणीचे काम सुरू केले. हे काम सोपे नव्हते, कारण मराठ्यांना जहाज बांधणीची कोणतीही अनुभव नव्हता. महाराजांनी स्थानिक आगरी, कोळी आणि भंडारी समाजातील लोकांना एकत्र केले, ज्यांना समुद्राची नस माहिती होती. विठ्ठलजी चोरगे आणि निळकंठराव यांच्यासारख्या अनुभवी सुतारांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचे पहिले जहाज आकारायला आले. जहाजांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये. मराठा आरमानाची जहाजे ही युरोपीय जहाजांच्या तुलनेत आकाराने लहान पण अत्यंत वेगवान होती. गुराब, गलबत, पाल आणि मचवा ही स्वराज्याच्या आरमानातील प्रमुख जहाजे होती. मराठ्यांच्या जहाजाची वैशिष्ट्य म्हणजे ती उथळ पाण्यातही सहज चालू शकत होती. इथे शत्रूंची मोठी मोठी जहाजे अडकून पडायची. याला समुद्रावरील गनिमी कावा म्हटले जाते. महत्वाचे जलदुर्ग. केवळ जहाजे बांधून महाराज थांबले नाही, तर त्यांनी समुद्रात अभेद्य जलदुर्ग उभारले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि कुलबा हे किल्ले म्हणजे समुद्रातील स्वराज्याचे पारेकरीही होते. मालवणच्या कुरटे बोटावर बांधलेला सिंधुदुर्ग हा आजही महाराजांच्या अभिनेत्री कौशल्याचा जिवंत पुरावा आहे. कान्होजी आंग्रे आणि पुढील वारसा. महाराजांनी लावलेल्या या रोपट्याचे पुढे वटवृक्षांत रूपांतर झाले. कान्होजी आंग्रे यांचे सलके सर खेळणार पुढे अनेक दशके समुद्रावर मराठ्यांची सत्ता अबाधित ठेवली आणि इंग्रजांना सुद्धा धडकी भरवली. निष्कर्ष. आज भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक, फादर ऑफ इंडियन नेव्ही मानते. एका डोंगराळ प्रदेशातील राजाने शून्यातून जागतिक दर्जाचे आरमान उभे केले. हा इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटून नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा.